आज मी आपल्या समोर माझे सद्गुरू आणि त्यांची संस्था परमपूज्य श्री सागर महाराज हे माझे सद्गुरू नगरचे आहेत. कारण आहेत म्हणायचं, कारण सद्गुरू कधी देह सोडला तरी ते नाही येत असं म्हणायचं नाही. गुरु हे तत्व आहे. आमचे गुरुदेवांनी सांगितले गुरु हे तत्व आहे, ती व्यक्ती नाही. म्हणून मी अजूनही गुरुदेव आहेत असंच म्हणते तिथे. आणि त्यांची संस्था वेदांत नगर याविषयी बोलणार आहे. प्रथमतः माझी इथे जी निवड झालेली आहे, कार्यकारिणीने जी माझी निवड केलेली आहे त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानते. तसा हा शाळेत आम्ही बोलतो पण ते छोटे विद्यार्थी असतात आणि आता तुमच्यासारख्या ज्येष्ठ लोकांच्या पुढे बोलणं किंचित दडपण आलेलं आहे मला. पण माझे सद्गुरू माझ्याकडनं करून घेते, कारण जे मी करणार आहे आणि जे करत आहे किंवा थोडंफार जे काही केले ते सद्गुरूंनीच करून घेतलेला. म्हणून मी थोडी कमी घाबरते, कारण तुमच्यासारख्या ज्येष्ठ लोकांची त्याने लोकांसमोर बोलणं म्हणजे थोडंसं मलाही दडपण आहे. आमचं सत्संग गीता वर्ग आहे, 2024 साली सुरू झालेला आहे. आम्हाला शिकवणाऱ्या आनंदताई ह्या अतिशय आम्हाला खूप म्हणजे उच्च स्तरीय असं म्हटलं तरी जाईल. कारण आमच्यासारख्या व्यक्तींकडून आमच्या वर्गामध्ये वयोवर्ष 39 ते 85 वर्ष इतक्या विविध स्तरावरची लोक आहेत. आणि ती आता मुलांना शिकवणं वेगळं आणि आपण मोठी 56व्या वर्षी शिकणं ही गोष्ट वेगळी असते. त्यामुळे त्यांना ऍक्च्युली आमच्यामुळे खूप अडचणीला तोंड द्यावं लागतं. पण तरीही त्या कधीही न रागवता, कधीही न चिडता शांतपणाने आमच्याकडनं करून घेतात. त्याबद्दल प्रथमतः आम्ही त्यांचे खूप आभारी आहे. आमच्या गीतावनामध्ये खूप छान प्रत्येक ओवी त्याचा अर्थ आणि आमच्याकडे बिनचूक होईल, आमच्याकडून बिनचूक म्हणेपर्यंत त्या म्हणून घेतात. एकादशीला पूर्ण जेवढे सण झालेले आहेत आमचे अध्याय त्यांचं पारायण घेतलं जातं आणि त्या जेव्हा अर्थ सांगत असतात तेव्हा तर असं वाटतं की ही गंगा घातली आहे आणि आम्ही त्या गंगामध्ये अखंड स्नान करतो. इतकी त्यांची छान अनुभवती भाषा असते. अक्षरशः शब्दाची फोड करून त्याचे अचूक अर्थ खूप छान त्या सांगतात. आमच्या संपूर्ण सत्संगामध्ये मी त्यांचे खूप खूप आभारी आहे. आता माझे सद्गुरू परमपूज्य क्षीरसागर महाराज यांचा जन्म 16 फेब्रुवारी 1934 साली झाला. नगरच्या जवळ रहाटणे तालुका आहे तिथे झालेला आहे. जन्मतःच अत्यंत साध्या घरात गरीब घरामध्ये त्यांचा जन्म झाला. आपण बघितलेलं आहे ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम महाराज यांचे सुद्धा जे जन्मस्थळ आहे तर ती अतिशय गरीब अशा घरामध्ये झालेलं आहे. अशा या प्रतिकूल परिस्थितीमध्ये गुरुदेवांनी खूप कठीण आणि कठोर साधना करून त्यांनी वेदांत विद्यापीठ निर्माण केलं. वयाच्या 7व्या वर्षी त्यांना साक्षात्कार झाला. स्वामी नृसिंह सरस्वतींनी त्यांना साक्षात्कार दिला आणि त्यांनी सांगितलं की 25 वर्ष तुम्ही मौन धरून तपश्चर्या करा. वयाच्या 25 वर्षापर्यंत त्यांनी अखंड तपश्चर्या केली. त्या काळात त्यांना खूप प्रसंगांना तोंड द्यावं लागलं. आर्थिक बाबी, अगदी खाण्यापिण्याच्या सुद्धा अडचण, त्याच्यातून सुद्धा त्यांनी खूप परिश्रम आणि खूप अखंड वैराग्य, अखंड साधना, परिश्रम त्यातून त्यांनी साधना केली. नंतर त्यांना अशी आज्ञा झाली की गाणगापूरला गेले. तिथे त्यांना अशी आज्ञा झाली की आता वेदांचं कार्य करायचं. वेदांचं कार्य करायचं कुठलंही आर्थिक पाठबळ नाही, कुठलंही मानसिक, शारीरिक कुठल्याही प्रकारचं काही साधन त्यांच्याकडे नव्हतं. पण वेदांचं कार्य करायचं. पण सांगणारी शक्ती ही तेवढीच होती आणि करणाऱ्यांचे गुरुदेवही तेवढेच महान होते. त्यामुळं त्यांनी हळूहळू वेदांचं कार्य सुरू केल्यानंतर 1974 साली त्यांनी वेदांत विद्यापीठाची स्थापना नगर येथे. असं म्हणतात ना की मुंगळे कुठे जातात, गुळावरती जातात. त्याप्रमाणे त्या आमच्या सद्गुरूंच्या अखंड बोलीमुळे
त्यांच्या त्या साधनेमुळं, त्यांच्या त्या शक्तीमुळं असे सगळे असे छानपैकी गोळा झाले आणि हा हा म्हणतात वेदांत विद्यापीठाची स्थापना झाली आणि त्याची पिढी भिडली. आता वेदांत विद्यापीठ स्थापन करणं झालं, पण ती सोपं नाही एवढं झालं. कारण त्यांना बऱ्याच लोकांनी असं म्हणलं पण केलं की अरे ही तर विद्या जी आहे ती कालबाह्य झालेली आहे, याचा उपयोग काय? तर तुम्ही कोणी हॉस्पिटल्स काढा, कुठे दवाखाने काढा, कुठे शाळा काढा, कॉलेजेस काढा, त्याचा उपयोग नाही. पण सद्गुरू त्या कुठल्याही गोष्टीने डगमगले नाही किंवा विचलित झाले नाही. स्वतः साक्षात देवच होते, ते कसे विचलित होते? त्यांनी त्यांचं कार्य अखंडपणे अव्याहतपणे चालू केलं. त्यांच्या आत्ता गुरुदेवांच्या इथे नगर जवळजवळ 100 विद्यार्थी शिकतील एवढी मोठी अशी वेदांत विद्यापीठाची इमारत आहे, त्यांची सोय आहे. या वेदांत विद्यापीठामध्ये जे शिक्षण घेतलं जातं, मुलांना दिलं जातं विद्यार्थ्यांना, तर ते संपूर्णपणे मोफत असतं. एकही पैकी कुठलीही अपेक्षा देवस्थानला अजिबात नसते. अखंडपणाने विचार करा. एक मूल आपण सांभाळतो त्याला आपल्याला किती खर्च असतो, किती काय काय हे करायला लागतं, त्याच्याकडनं अभ्यास करून जावं लागतं, त्यांचं खाण्यापिण्याचं बघायला लागतं, त्यांचा कपडा लागतो असतो, त्यांची फी असते. एवढा हा सगळा खर्च आमचे देवस्थान करतात. त्यांचे जे पुरोहित असतात, गुरुजी असतात, हे उत्तम वैदिक निवडले जातात आणि त्यांना अशा प्रकारे मार्गदर्शन केलं जातं की त्यांचं मुलांच्याकडे दुर्लक्ष करून बाहेर कुठेही त्यांना यातही करण्याची गरज नसावी. उत्तम प्रकारे त्यांना मार्गदर्शन केलं जातं. सकाळी उठल्यापासून त्यांचं शेड्यूल खूप छान असतं. उठायचं पहाटे, संस्कृतचे अभ्यास असतात, त्यानंतर त्यांना नाश्ता असतो, नाश्ता सुद्धा अतिशय उत्तम प्रकारचा असतो, त्यानंतर जेवण असतं. खास वेदांत विद्यापीठासाठी गुरुदेवांनी तपोवनाच्या मध्ये गायी पाळल्या. आता जवळ 70 ते 80 गावरान गायी आहेत आणि त्याचं दूध, दही, तूप, लोणी हे संपूर्ण विद्यार्थ्यांना आणि देवस्थानासाठीच वापरलं जातं. कुठलाही कमर्शियल हेतू त्याच्यामध्ये ठेवला जात नाही. गायीची पण अतिशय उत्तम सोय केली जाते. त्यांचं औषध आहे, पाणी आहे, असे अनेक खर्च आहेत. हे सगळं तिथे केलं जातं. आता इथे काय शिकतात बरं? तर 40 वेद शास्त्र शिकवले जातात. त्यांच्या वेगवेगळ्या शाखा शिकवल्या जातात. प्रत्येक वेदामध्ये हजारो वृक्ष असतात आणि ह्या ज्या वृक्ष आहेत त्या विद्यार्थ्यांकडून तोंड पाठ करून घेतल्या जातात. सोपं नाहीये. एकतर मी पूर्ण हे कास्ट मला माहिती आहे, त्याचं कारण म्हणजे माझ्या भावाची दोन्ही मुलं तिथं वैदिक शिकलेली आहेत. त्यामुळे हा जो मुलांचा उपक्रम आहे, त्यांचं जे शेड्यूल आहे किंवा त्यांच्याकडनं कसं करून घेतलं जातं आणि त्यांना कशा प्रकारे व्यवस्था पुरवली जाते, कशा प्रकारे सोयी पुरवल्या जातात ह्याची मी पूर्ण साक्षीदार आहे. म्हणून मी तुम्हाला सांगू शकते की त्याच्या आधी पण मी वेगवेगळ्या वेदपाठशाळा पाहिलेल्या आहेत. त्या भाषांच्याच संदर्भात माझे भाऊ आणि भाऊजे लवकर गेल्यामुळे त्यांची हे केली, मुंजे केली आणि आम्ही वेदपाठशाळेत ठेवलं. पण इतर वेदपाठशाळा ही वेदपाठशाळा याच्यामध्ये मला खूप फरक जाणवतो. इतर वेदपाठशाळा वाईट आहे किंवा काही आहेत असं मला म्हणायचं नाहीये, परंतु जे एक फरक जो आहे, पॉझिटिव्ह फरक तुम्हाला इथे जाणवला. कारण इथे साक्षात सद्गुरूंचा वास आहे. आम्ही स्वतः प्रत्यक्ष पाहिलेलं. एकदा एक हे होतं, संध्याकाळची पालखीची फेरी असते दत्त जयंतीला आणि शंकराचार्य जयंतीला. तर गुरुदेव कशा आईच्या मायाने मुलांना सांभाळायचे मी तुम्हाला सांगते. एक छोटं बाळ 7-8 वर्षाची मुलं असतात, तेव्हापासून त्यांची सुरुवात झालेली असते. प्रदक्षिणा झालेपर्यंत 1-1.5 तासाचा काळ जातो. एक मुलगा छोटा होता, 10 वर्षाचा होता. तो पेंगायला लागला, त्याला झोप यायला लागली. सद्गुरूंनी त्याला स्वतः बोलवलं आणि आपल्या जवळ झोपवलं. सांगा, आता ही आई झालेली आहे. ते ह्या आईच्या मायेने मुलांना त्यांनी वाढवलं. असे अनेक गोष्टी आहेत जिथे गुरुदेवांनी मुलांना संस्कार केले, पदस्पर्श केला. त्या पदस्पर्शाने त्यांच्या जिथे काही त्यांच्या घराण्यातले म्हणा, स्वतःतले म्हणा, वैयक्तिक दोष
त्यांचा ह्या उत्कर्ष आज त्या वेदपाठ शाळेतून अनेक धनपती बाहेर पडलेले आहेत आणि हे विद्यार्थी सुद्धा त्यांच्या काही काही विद्यार्थ्यांनी तर स्वतः वेदपाठ शाळा सुरू पण केलेल्या आहेत. त्यानंतर आता या वेदपाठ शाळेमध्ये जे वेदाध्ययन केलेलं जातं तर त्यांचा व्यावसायिक त्यांना कसा प्रकारे उपयोग होतो त्या संदर्भात सांग. तर आता कुठेही काही झालं तरी अर्थार्जनासाठी व्यवसाय कुठला तरी करावा लागतो. मग आता ह्याच्यातून आधी वेदांचं पारायण केलं जातं. प्रत्येक शाखेप्रमाणे त्याच्याप्रमाणे त्यांना कालावधी द्यावा लागतो. 12 वर्ष, 14 वर्ष, 8 वर्ष. मग हे विद्यार्थ्यांना झालं की ब्राह्मण्य, अरण्य आणि अशा बऱ्याच काही त्यांच्या पायऱ्या आहेत. त्या करत ते वेदपाठ त्यांचं ते वेदाध्ययन पूर्ण होतं. मग त्यानंतर याज्ञिकी पण त्यांना शिकवली जाते. याज्ञिकी शिकवली जाते. त्याच्यामध्ये त्या मुलांचे उच्चार, आचार, विचार याच्यावर खूप लक्ष दिलं जातं. त्यानंतर तिथे मोठं असं ग्रंथालय आहे. जवळजवळ 700 ते 800 ग्रंथ तिथं आहेत की जेणेकरून त्यांना त्या वेगवेगळ्या विषयांवर, आध्यात्मिक विषयांवर सुद्धा त्यांचं ज्ञान प्रगल्भ होईल. नंतर त्यांना जसं वेदाध्ययन शिकवलं जातं त्याच्यासाठी संस्कृत तर आवश्यकच नाही. संस्कृत शिकवलं जातच, पण आता थोड्या 10 वर्षात ही मुलं बाहेरच्या जगामध्ये कुठेही बाहेर मागे पडू नये. संगणक, गरजेपुरतं इंग्रजी आणि गणित यांचा सुद्धा अभ्यास त्यांच्याकडनं करून घेतला जातो. जेणेकरून ही मुलं बाहेर पडलेली कुठेही त्यांना मागे पडायला नको. समाजाच्या बरोबर त्यांना चालता यायला पाहिजे. यासाठी या ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्या सुद्धा तिथं अंतर्भूत केल्या जातात. नंतर ही जी विद्यार्थी बाहेर पडतात तर ती विविध स्थळावर जाऊन यज्ञ, मोठ्याले यज्ञ, याग, आपण काही कुंडलीचे दोष असतात त्यासाठी लागणारा शांती, मुंज, लग्न, कार्य अशी विविध प्रकारची याज्ञिकी करू शकतात. एकदम तयार होऊन कधी विद्यार्थी बाहेर पडतात. आता एवढ्या मोठ्या देवस्थानाचा जो खर्च आहे तो कसा चालतो? ऍक्च्युली भारतामध्ये म्हणजे वेद विद्यापीठांची जी परंपरा चाललेली आहे तिथं मला वाटतं की केवळ देवाचा चमत्कारच आहे. कुठल्याही प्रकारचं गव्हर्नमेंटचं एकही रुपयाची सबसिडी ज्याला म्हणतो किंवा मदत म्हणतो ती कुठल्याच वेद विद्यापीठाला नाही. ते स्वामी नृसिंह सरस्वतींनी आपल्या शंकराच्या जी आपल्याला परंपरा लावून दिलेली आहे ह्या परंपरा पिढ्यानपिढ्या चाललेल्या आहेत. कुठल्याही प्रकारची कुणाचीही ठोस किंवा कुठल्याही गव्हर्नमेंटची मदत नसताना हे एक भारतातल्या वेद विद्यापीठांविषयीचं एक मोठा चमत्कारच आहे. खूप मोठी वेद ही परंपरा आहे. तर आपल्या देवस्थानामध्ये लंगरराजे चाललं जातं, त्यांचा जो खर्च केला जातो. तर ऍक्च्युली गुरुदेवांचं असं म्हणणं होतं की हे हा जो आश्रम आहे हा सगळ्या सर्वसामान्य माणसांचा आश्रयस्थान व्हावा. कुणाच्याही एकट्याची तिथे कुठलीही वक्तेदारी म्हणा किंवा कुठल्या प्रकारचं एकाच आधिपत्य होतं. त्यामुळे गुरुदेवांनी कुठल्याही एका धनाढ्य माणसाकडून त्यांना वाटलं तर त्यांच्यामध्ये एवढी शक्ती होती की कुणालाही स्वप्नात सांगू शकत होते की तू एवढे मला आणून दे आणि त्याच्यामध्ये वेद विद्यापीठ स्थापना करू शकले असते आणि चालवू शकले असते. स्वतः ते लक्ष्मी नारायणाचं स्वरूप होते, त्यांना काहीच अवघड नव्हतं. पण केवळ सर्वसामान्यांचं ते आश्रयस्थान व्हावं, कुठल्याही एका अधिकारी त्याच्यावर आधिपत्य राहू नये म्हणून त्यांनी त्यांच्या भक्तांना दारोदारी भिक्षा मागून देवस्थानासाठी निधी उभा करावा ही आज्ञा दिली. मग भक्त लोक दारोदारी जातात, ग्रंथ जी आहे त्यांची विक्री करतात, त्याचप्रमाणे निधी संकलन करतात. हे त्याला 2 हेतू होते. देवस्थान पण चालावं, देवस्थानाच्या गुरुदेवांनी जे आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे त्या मार्गदर्शनाचा प्रसार व्हावा आणि त्याचप्रमाणे त्या मार्गदर्शनातून मिळणाऱ्या फायद्यांमुळे आपल्याकडून ज्या काही नकळतपणे चुका होतात त्या चुकांमधून आपण बाहेर पडावं. छोट्या छोट्या चुका असतात. आता आपण बघतो की एकाच घरामध्ये एकाच देवळामध्ये 3 मूर्ती असतात गणपतीच्या. नाही,
गुरुदेव म्हणले एका वेळेला एकच मूर्ती ठेवायची. सुना आल्या 2-3, सासूबाईंची एक अशी 3 बाजूनी असतात. गुरुदेव म्हणले एका देवतेची एकच मूर्ती. ही नकळतपणाने आपल्याकडून झालेली चूक असते. पण ह्या अशा चुका होऊ नये त्यासाठी गुरुदेवांनी काय केलंय, गुरुदेव सकाळ संध्याकाळ चर्चासत्र असायचं. गुरुदेव मार्गदर्शन करायचे. काहींच्या अडीअडचणी असतील ते विचारायचे लोक, याबद्दल काय करू काय नको. मग गुरुदेव त्याविषयी पण चर्चा करायचे आणि ह्या चर्चेमधून बऱ्याचशा गोष्टी, बऱ्याचशी माहिती गुरुदेव सांगायची. तो ज्ञानाचा जो झरा होता तो अखंडपणे म्हणायचा. गुरुदेव म्हणायचे आम्हाला त्या तिथल्या ज्या चर्चासत्रामध्ये लोक की तुम्ही ही हिऱ्याची खाण आहे तुम्ही खणा. कारण गुरुदेवांना माहिती होतं की ह्या मार्गदर्शनाची आजकालच्या सामान्य लोकांना खूप गरज आहे. तर ही खाण खणली गेली आणि त्याच्यातूनच गुरुवाणी, अमृत कलश, त्याचप्रमाणे गुरुगौरविका वगैरे अशी जी काही ग्रंथ निर्मिती झाली, त्या ग्रंथाचे आमचे जे गुरुबंधू बरोबरी आहेत तर हे सर्व जण दारोदारी जाऊन त्यांची विक्री केली जाते. विक्री करायची म्हणजे काही त्याच्यातून फायदा नसतो, फक्त त्याचं जे काही उत्पन्न मूल्य असतं ते फक्त आम्ही घेतो आणि ह्या विचारांचा प्रसार करतो की ज्या विचारांमुळे लोकांना फायदा होतो. असे आदर्श आपण करतो. का करतो? नाही केलं तर काय होतं? घरात उदबत्ती लावली ही फक्त आपल्याला सुगंध देते ही मान्य आहे, परंतु त्यामुळे वाईट शक्ती सुद्धा घरात राहत नाही. आताच मी एका नाही ऐकलेली की काया प्रवेश काय होतो, कशामुळे एखादा व्यक्ती की गुरुदेवाची क्लिप आता येता नाही करतो, काया प्रवेश करते म्हणजे काय होतं. तर जेव्हा चांगली शक्ती काया प्रवेश करते, पांडुरंगाने, ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम महाराज असे अनेक संतांमध्ये काया प्रवेश केला आहे. त्यामुळे अलौकिक असं तिथे काम झालेलं आहे. पण ती शक्ती जेव्हा वाईट असते आणि ती जर एखाद्या शरीरात शिरली तर ती कारण नसताना एखादी व्यक्ती विनाकारण चिडते, खूनपर्यंत जाते, मारामारी करते. कालपर्यंत माणूस चांगला होता, आज एकदम असा का बरं वेगळा वागायला, याचं कारण त्याला कळत नाही. मग ह्याचं कारण काय आहे, तर ही वाईट शक्ती जर शरीरामध्ये गेली तर ती वाईट कर्म करते, चांगली शक्ती शरीरात गेली तर चांगलं कर्म करते. आता अशा ह्या शक्तीपासून वाचवण्याची शक्ती दिसत नाही. आपल्यासारख्या सामान्य माणसाला कळत नाही की आपण काय करावं. मग हे असं काही आपल्याकडे वाईट घटना घडू नये म्हणून काय करावं, अशा प्रकारचं मार्गदर्शन केलेलं आहे. हे असे जे बहुमूल्य मार्गदर्शन आहे ते आमचे गुरुवाणी आणि अमृत कलश वगैरे ग्रंथांमधून गुरुदेवांनी आपल्याला सांगितलेलं आहे. इथे स्टॉल पण लागलेला आहे आमच्या गुरुबंधू आणि भगिनींनी, तर तुम्ही त्याचा अवश्य लाभ घ्यावा. त्यानंतर हे जे वेद विद्यापीठ आहे तर यांची परीक्षा घेतली जाते. दर 6 महिन्यांनी परीक्षा असते आणि याचे परीक्षक असतात ते बाहेरून बोलवलेले असतात. आता वेदांचं महत्व काय याविषयी गुरुदेवांनी खूप छान माहिती सांगितलेली आहे. तर वेदांचा जो महत्व आहे तर ते निसर्गाचा समतोल राखणं हे महत्वाचं काम वेद करतात. पूर्वी आपण म्हणतो की आता वातावरण खूप बदललं आहे, निसर्ग साथ देत नाही किंवा माणसं अशी का वेगळ्या प्रकारे वाटतात, तर याचंही कारण गुरुदेवांनी सांगितले. जर तुम्ही वेदांचा उच्चार करत राहिला तर निसर्ग तुम्हाला साथ देतो. निसर्गाकडून जे मिळणार आपल्याला धनधान्य आहे, उत्तम हवा पाणी ह्या ज्या त्याच्यावर त्याचा चांगला परिणाम, मनुष्याच्या वृत्तीमध्ये बदल होतो मुळात. कारण गुरुदेवांनी काय सांगितलेलं आहे की एक ब्राह्मण वर्गाने जर कर्म चांगल्या प्रकारे केलं तर त्याचा संपूर्ण परिणाम हा सर्व वर्णांवर होतो. त्यामुळे आणि ब्राह्मण वर्गाने वेदविद्याचं संवर्धन करणं हे त्याचं आद्य कर्तव्य आहे. आता जो काही आता हा जो समतोल बिघडत चालला आहे त्याच्यामुळे कारणही ते आहे. अर्थात त्याला बाकी काही सामाजिक कारण पण आहेत की आता पूर्वीसारखं फक्त वेगवेगळे व्यवसाय करावे लागतात, काही गोष्टी कराव्या लागतात. पण तरीही त्या गुरुदेवांनी काय सांगितलं की ब्राह्मणांनी जर वेदाचं संवर्धन केलं तर त्याचा परिणाम उत्तम प्रकारे सर्व वर्णांवर
भूकंप याविषयी गुरुदेवांनी खूप छान सांगितलं. त्यामध्ये गुरुदेवांनी असं सांगितलेलं आहे की हे जे स्वयंभू शिवलिंग आहे, ह्या शिवलिंगाचं वरचं टोक आपल्याला दिसतं, खालचं जे टोक असतं स्वयंभू शिवलिंगाचं ते थेट भूगर्भात असतं. आणि कोयनाचा आपला प्रकल्प आपण बघतो की तिथं हलके हलके कायम भूकंप होत असतात. पण एवढ्यात तुम्ही ऐकलंय का एवढ्यात की भूकंप येत आहे किंवा काय, थोडं फ्रिक्वेन्सी त्याची आहे ही कमी आहे हे तुमच्या लक्षात आलं आहे का? तर ह्याचं कारण असं आहे की गुरुदेवांनी काय सांगितले की जर स्वयंभू शिवलिंगांवर तुम्ही सतत लघुरुद्र करत राहिला, रुद्राभिषेक करत राहिला तर त्याचा जो संबंध आहे तो थेट भूगर्भात जातो आणि भूकंपाच्या लहरी असतात त्या तिथूनच वर येतात. तर आमच्या सत्संगातर्फे गुरु मार्गदर्शनाप्रमाणे तिथं बऱ्याच वेळेला रुद्राभिषेक केला जातो. त्यामुळे भूकंपाचे ज्या फ्रिक्वेन्सी आपण एवढ्या तरी म्हणजे माझ्या तरी कानावर कमी आलेल्या आहेत. तर ही निसर्गाचं सुद्धा कसं संवर्धन होतं बघा. तर गुरु मार्गदर्शनामुळे ह्या अशा मोठ्या गोष्टी सुद्धा आपल्याला अनुभवता येतात, त्याचा फायदा होतो. गुरुदेवांनी सांगितले की तुम्ही सूक्ष्म निरीक्षण करायला शिका निसर्गाचं, की काही भागामध्ये हिरवा रंग हा कॉमन असतो झाडांच्या पानांचा, पण काही भागांमध्ये पानांचा रंग तांबूस असतो. काही ठिकाणी तो हलकासा पिवळसर सोनेरी होतो, काही ठिकाणी तो काळपट होतो. तर ह्याचं कारण काय आहे? तर झाडं काय करतात, जमिनीतून पाणी घेतात, शोषतात आणि त्याच्याप्रमाणे पानं हे करतात. तर गुरुदेवांनी सांगितलं आहे की ज्या ठिकाणी तांबूस रंगाची पानं दिसतात त्या ठिकाणी नक्की सांगावं की त्या भूगर्भामध्ये तांब्याच्या खाणी तुम्हाला सापडतात. थोडा हलका पिवळा रंग असेल तर समाधान तिथे सोन्याच्या खाणी असणार. किंचितसा काळा रंग असेल, शेड पूर्ण पानं काळी नाही पण हलका शेड, तर नक्की समजावं की लोखंडाला खाणी तुम्हाला सापडणार. पाण्यावर जर तवंग जास्त प्रकारात असेल तेलकट, नक्की समजा की त्या भूगर्भामध्ये तेलाचा साठा तुम्हाला नक्की सापडणार. आणि खरोखर असे काही अनुभव पण आलेले आहेत. कारण हे गुरुदेवांचंच मार्गदर्शन आहे. त्यांनी पृथ्वी निर्माण केली, ते पृथ्वीचे पोषण करतात. असेच आमचे गुरुदेव नारायण स्वरूप आहे, त्यामुळे ह्याचा अनुभव आलेलाच आहे सगळ्यांना. त्यानंतर बऱ्याच ठिकाणी आपण बघतो की रुद्राभिषेकाचा अजून एक त्यांनी फायदा सांगितलेला आहे की तुम्ही रुद्रा आवर्तन जर सतत ऐकला तर हळूहळू तुमच्या जे मनाचे दोष आहे ते तुमचे मनोविकार ज्याला म्हणतो ते कमी होतात. त्याचप्रमाणे शंकर ही राहूची देवता आहे की त्याच्यामुळे काय होतं, घराण्याचे जे दोष असतात, कुणाचं धन लुबाडलं असेल, विद्येचं धन लुबाडलं असेल, पुत्रिकाचं धन लुबाडलं असेल, अजून कुणाचे तळतळ घेतले असतील, असे अनेक असतात की ज्या मागच्या पिढ्यांमध्ये म्हणून गेलेले असतात. तर त्याचे जे दोष असतात, मूल होत नसतं, लग्न होत नसतात, काही वेळेला अपत्य होऊन सुद्धा अपंग होतात, वेडसर होतात. तर ह्याचे कारण सगळे जे आहेत ते घराण्याचे दोषच असतात. तर ह्या घराण्याच्या दोषांचं निवारण कशाने करायचं, तर या रुद्राभिषेकाने करायचं. आणि आम्ही गुरुभक्ती खरोखर आम्हाला हे जाणवतं की आमचं गुरुदेवांच्या चरणाशी जाण्याच्या आधीचं आयुष्य, आधीची मानसिकता, आधीची आर्थिक अवस्था आणि आज आमच्यामध्ये खूप बदल झालेला आहे. सगळ्यांच्याच मध्ये बदल झालेला आहे. असं आहे. आता शेवटी आमची वैयक्तिक पात्रता ही असणारच. कोथिंबिरीची जोडीला गुरुदेव म्हणतात, तुम्ही तुमच्या कोथिंबिरीला जोडीला मी योग्य भाव मिळवून देईल, पण मी कोथिंबिरीला ₹1,00,000 मागायची तुमची अपेक्षा असेल तर तसं होणार नाही. कारण शेवटी प्रत्येकाची जी पात्रता आहे त्याप्रमाणे होणार. पण खरंच आमच्या आयुष्यामध्ये खूप बदल झाले, मानसिकता बदलली आहे, आर्थिक गोष्टींमध्ये बदल झालेला आहे.
घरातल्या खूप गोष्टींमध्ये पॉझिटिव्ह बदल झालेला आहे. त्यामुळे आमचं जे आयुष्य आहे हे खरंच सुकर झालेलं आहे. संकट येणार, संकट आपल्या ज्या काही प्राप्त नाही त्याप्रमाणे येणार, पण तरीही तिथे लढण्याचं जे शौर्य, धारिष्ट आणि तुम्ही तुझ्या पाठीशी आहे, हा जो त्यांचा आशीर्वाद आहे, हा आशीर्वाद लढण्याचं आणि सामोरं जाण्याचं बळ देतो. असं वाटतच नाही की आपल्या पाठीशी कोणी आहे. कारण घरात आपण मोठे असतो तरी मुलांना वाटतं की आपल्या आई वडील पाठीशी असतात, पण आई वडिलांच्या पाठीशी कोण? गुरुदेव. आम्हाला हे जाणवलं की आम्ही एकटे नाही, आमच्या पाठीशी गुरुदेव आहे आणि आम्ही निराधार नाही, आम्हाला खूप मोठा आधार आहे आणि खरोखर खूप मोठा आधार आम्हाला मिळाला आहे. त्या आधारावर आम्ही सर्वाइव्ह होतोय, जगतोय. दुसरे एक आहे, गुरुदेव गाणगापूरला गेले होते तर तिथे छाती त्यांना तिथल्या गुरुजींनी दिले. गुरुदेवाचा बदलला तर त्यांच्या असं लक्षात आलं काही काळानंतर तिथे पावलं उमटलेली आहेत दत्तात्रयांची. दत्तात्रयांची त्या छातीवर पावलं उमटलेली आहेत. तुम्ही जेव्हा, मी तर जेव्हा म्हणत नाही, तुम्ही खरंच नगरला जा आणि तिथे बघा ती स्वयंभू अशी पावलं आहेत आणि त्याचं पावित्र्य खूप तिथं पाळलं जातं. गुरुदेवांच्या इथे कुठे घंटा नाही आमच्या इथे देवस्थानात. त्याचं कारण गुरुदेवांनी असं सांगितलेलं आहे की तीर्थ आणि क्षेत्र यामध्ये फरक. तर तिथे देवतांची चिन्ह दिसतात ते क्षेत्र असतं आणि जेव्हा तिथे चिन्ह मूर्ती असते किंवा तिथे स्थापित मूर्ती असते ते तीर्थ असते. तर तिथे क्षेत्र आहे आणि त्याचं अतिशय पावित्र्य आहे आणि त्या पावित्र्याच्या नुसार तिथं तुमची सेवा ही तेवढंच आपल्याला फळे देत असते. नंतर जशी नागपूरलाही घंटी नाहीये त्याचप्रमाणे आमच्या देवस्थानामध्ये पण घंटी नाही. गुरुदेवांनी आरोग्याच्या संदर्भामध्ये सुद्धा खूप मार्गदर्शन केलेलं आहे. ते असं की 2 जेवणाच्या मदतीने 8 तासाचं नियम अंतर ठेवा. नंतर तुम्हाला जर सतत सर्दीचा त्रास होत असेल तर सुवर्णाचं वळण, सुवर्ण कलई नसलेल्या पातेल्यामध्ये उकळून ते पाणी तुम्हाला सोसेल एवढ्या कोमट असलेलं घ्या. त्याच्याने सर्दीचंही पाणी होतं, त्याचप्रमाणे सतत सर्दी, खोकला असे विकार होते. सूर्यजल गुरुदेवांनी प्यायला सांगितलेलं आहे. त्याच्यासाठी त्याच्यामुळे कॅन्सर सारखे आजार सुद्धा बरे होतात. पसरट भांड्यामध्ये, तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी ठेवायचं. सूर्याच्या प्रकाशाच्या डायरेक्ट पडेल अशा प्रकारे ते पाणी ठेवायचं आणि ते प्यायचं. आरोग्यासाठी खूप हितकारक आहे. हळद खायला सांगितली जेणेकरून तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढेल. अशा एक ना अनेक गोष्टी गुरुदेवांनी मार्गदर्शन केलेलं आहे. आता खगोलशास्त्रीय माहिती तर सांगितली. एकाने विचारलं भक्ताची की चंद्रावर खरंच पाणी आहे का? गुरुदेवांनी स्पष्ट सांगितलं पृथ्वी सोडली तर कुठेही पाणी नाही, वस्ती असण्याची संभावनाही नाही. पाणीच नाही म्हटल्यानंतर लोक वस्ती असल्याचा प्रश्नच नाही. त्यामुळे हे ग्रंथ जो वाचेल ना त्याला बाकी कशाचाही अभ्यास करायची गरजच नाही. सगळं ज्ञान या ग्रंथांमधून आम्हाला मिळतं. त्यानंतर आपल्या गीता धर्म मंडळामध्ये जे गीतांचं पूर्ण शिक्षण झाल्यानंतर आपण शृंगेरीला पाठवलं जातं. तर त्या शृंगेरी पीठाचे शंकराचार्य श्री 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 अभिनव भारती तीर्थ नगरला एकदा आलं. तर त्यांनी असा विचार केला होता की आमच्या देवस्थानात जावं आणि मग पुढच्या जे त्यांचा कार्यक्रम आहे तसा करावा. त्याप्रमाणे ते देवस्थानात आले आणि त्यांना काय
हे झालं की त्यांचे पुढचे सगळे जे कार्यक्रम होते ते थोडे बदलले आणि जवळजवळ 3 दिवस त्यांनी तिथे वाचवले. त्यांनी गुरुदेवांनी काय सांगितलं, त्याला काय सांगितलं की गुरुदेवांना त्यांनी गेल्यानंतर आलिंगन दिलं. आलिंगन दिल्यानंतर म्हणाले की हे गंगा आहे, गंगा गंगा से गुजरे गेले. म्हणजे त्यांनी आमच्या गुरुदेवांचं जे महानता आहे ती जाणली आणि बोलू लागली. त्यानंतर शंकराचार्य म्हणजे शंकराचाच अंश आहे. प्रत्येक पीठाधीशाचे जे मेन शंकराचार्य आहेत त्यांच्यामध्ये शंकराचा अंश असतो. त्यांनी आमच्या देवस्थानाबद्दल जे शब्दोपकार काढलेले आहेत ते मी सांगते. मांगल्य, पावित्र्य, भगवंताचा वास, वेद कार्य, त्यामुळे नगर देवस्थान हे माझ्यासाठी शृंगेरी पीठच आहे. आता ह्याच्यापेक्षा मोठं काय हवंय आपल्या देवस्थानात? ह्याच्यापेक्षा मोठा कुठला पुरस्कार नाहीये, कुठला कौतुक नाहीये आणि कुठलाही मोठा, आता मला शब्द सुचत नाही, पण ह्याच्यापेक्षा मोठे उपकार कुठलेच नाही. आणि त्यानंतर बऱ्याच वेळेला शंकराचार्य हे आमच्या देवस्थानात आलेले आहेत. एकदा त्याने म्हटले होते गुरुदेवांना की मला तुमच्या इथे चातुर्मास राहायचं आहे. सध्यासारखं चातुर्मास 2 महिन्याचा असतो. तर ते म्हटले होते चातुर्मास, एक चातुर्मास आम्हाला इथे राहायचं आहे. इतकं आमचं वेद विद्यापीठ त्यांना आवडतं. अशा प्रकारे हे आमचं वेद विद्यापीठ आहे. किती सांगतो आणि किती नको, मी खूप तोडकी पडते. माझे शब्द, माझं ज्ञान खूप खूप तोडकं आहे त्या मानाने. वेद विद्यापीठामध्ये आमच्या उत्सव वेगवेगळे साजरे केले जातात. गुरुपौर्णिमा तर असतेच, नंतर रामनवमी असते, शंकराचार्य जयंतीचा 5 दिवसाचा छान कार्यक्रम असतो. त्यामध्ये वैदिकांचा सत्कार केला जातो. त्याचप्रमाणे त्यामध्ये गुरुपौर्णिमा, दत्त जयंती असे विविध सण साजरे केले जातात. आपला सनातन हिंदू धर्म आहे, त्याच्या परंपरा तिथे पूर्णपणे जपल्या जातात. त्याचप्रमाणे तिथे गुरुदेवांनी तपोवन निर्माण केलेला आहे. वेद विद्यापीठापासून काही अंतरावर तपोवन निर्माण केलेलं आहे. तिथे ह्या मी आता मगाशी म्हटलं त्याप्रमाणे गाईचं पालन केलं जातं आणि तिथे गुरुदेवांचं आमच्या समाधी स्थान पण आहे. गुरुदेवांनी एवढं मोठं कार्य केलं, पण पूर्ण देवस्थानामध्ये कुठेही त्यांची मूर्ती नाही. गुरुदेवांनी आज्ञाच की मूर्ती कुठेही स्थापन करायची नाही. त्यांचं दत्तात्रयाची मूर्ती स्थापन केली आहे. सुंदर असं मंदिर केलेलं आहे. फार भव्य दिव्य महाराष्ट्रातलं फार एक मोठं देवस्थान आहे. देवस्थान फार छान आहे. तुम्ही लोक जरूर जा आणि त्याचा दर्शनाचा लाभ घ्या, तुमचा आनंद लुटा आणि त्याची जी काही एनर्जी आहे, ती काही शक्ती आहे, त्याचा शक्तीचा तुम्ही अनुभव घ्या अशी मी खरंच तुम्हाला विनंती करते. नंतर तपोवन आहे. त्या तपोवनामध्ये गाईचं हे केलं जातं. तर तपोवन करताना त्याच्या जेव्हा तपोवन बांधायची हे होती त्यावेळेला असं लक्षात आलं की त्याच्या आजूबाजूला बऱ्याच जमिनी आहेत, पण तिथे कुठेही पाणी सापडलं नाही, फक्त आपल्या या जागेतच पाणी सापडलं. त्याचप्रमाणे आता जे दत्तात्रयांचं मंदिर होतं ती देवस्थानानंतर घेतलेली जमीन आहे. तर गुरुदेवांनी तिथे जेव्हा ते हे चाललं होतं सगळ्या जमीन घेण्याचं किंवा स्त्री व्यवहाराचा किंवा तो विचार चाललेला होता, त्याला असं लक्षात आलं की तिथे एक देवकी वीज होती आणि नाग स्वतः फणा करून त्याच्यावर बसतात. तेव्हा गुरुदेवांनी सांगितलं की हे जे आहे ही जमीन निर्वैर आहे, तिथं कुठल्याही प्रकारचं वैर हा टिकणार नाही, टोकाला जाणार नाही. तिथे एक कल्पवृक्ष आहे. कल्पवृक्ष हा
म्हणजे एका एरियामध्ये एका भागामध्ये वड पिंपळ अवलंबून क्वचित दिसू शकतो. काही ठिकाणी औदुंबर वड असतो, काही ठिकाणी पिंपळ औदुंबर असतो. पण इथे एका मुळीमधून कल्पवृक्ष झालेला आहे. वड, औदुंबर आणि पिंपळ हे तिथे आपोआप उगवलेले आहेत आणि त्याचा आता मोठा कल्पवृक्ष आहे. आणि खरंच तो कल्पवृक्ष आहे. आपल्यासाठी मुळात आमचे गुरुदेव हे कल्पवृक्ष आहे आणि हा कल्पवृक्ष सुद्धा तिथे आहे. नंतर एक अनुभव मला सांगायचा होता. माझा वैयक्तिक आहे, तसं प्रत्येक भक्ताला खूप अनुभव येतात की गुरुदेव हे विज्ञानाच्या सुद्धा पलीकडची कामं कशी करतात त्याविषयी मी तुम्हाला सांगणार आहे. 2007 साली माझ्या मिस्टरांच्या किडन्या फेल झाल्या. तर बरेच कॉम्प्लिकेशन्स झाले आणि गुडघ्यांचा पण त्रास सुरू झाला. चालताना त्यांना फार वेदना व्हायला लागल्या. फिजिओथेरपी झाली, सगळं केलं, सगळे उपाय झाले, सगळ्या पॅथी वापरून झाल्या, आयुर्वेदा, ॲलोपॅथी, नॅचरोपॅथी, युनानी सुद्धा आम्ही ट्राय केला, पण काही उपयोग नाही झाला त्या गुडघ्यांवर. एक दिवस ते खूप वेदनेत असे झोपले. गुरुदेव स्वप्नात आले आणि ते म्हटले, अरे जरा तिळाचं तेल लाव गुडघ्याला, हाड म्हणजे जगण्यात आले. मला म्हणले, अगं तिळाचं तेल घेऊन ये. मला गुरुदेवांनी सांगितलं आणि विचार करा, फिजिओथेरपी अशा शॉर्ट ट्रीटमेंट सुद्धा दिली बरं का गुडघ्यावर, पण त्याने सुद्धा फरक पडला नाही. मग हे तिळाचं तेल लावायला सुरुवात केलं, तसं गुडघे अगदी मोकळे, तसं त्यांच्या गुडघ्यांना काही झालंच नव्हतं. त्यानंतर किडनी फेल्युअर झाल्यामुळे डायलिसिस करणं गरजेचंच होतं. तर डायलिसिस कसं असतं की एका रक्तवाहिनीतून अशुद्ध म्हणजे किडनी फिल्ट्रेशन जे काम करते ते करू शकत नाही, म्हणून एक मशीन असतं, ते मशीन रक्त फिल्टर करतं. शरीरातून एका नसमधून ते रक्त मशीन मध्ये जातं, ते त्या मशीन मध्ये शुद्ध होतं आणि दुसऱ्या साईडने ते आत जातं. अशी ती प्रोसेस असते. पण आता ही जी नस असतात त्या कायम नळ्या आपण घालून ठेवल्या समजा, तर सुरुवातीला इथे असे या साईडला अशुद्ध आणि शुद्ध वाहिनी नळ्या असतात, त्यातून सुया घालतात आणि मग ती प्रोसेस करते. पण हे फार काळ ठेवू शकत नाही, कारण त्याला इन्फेक्शन होतं आणि ते ठेवण्याला सुद्धा काही मर्यादा असतात. तर मग फिस्टुला म्हणून एक ऑपरेशन करतात की जेणेकरून त्या शुद्ध आणि अशुद्ध रक्तवाहिन्या असतात त्या जवळ आणल्या जातात. एकत्र नाही करत, पण जवळ असतात, जेणेकरून त्यांना त्या इन्सर्ट करणं, जे काही निडल्स बाहेरच्या करतात त्यांना सहीच होतं. तर इथे एक ऑपरेशन केलं तर त्याला फिस्टुला म्हणतात. तर त्या कंटिन्युअस डायलिसिस करायचंच होतं, म्हणून तिचा फिस्टुला करून घेतलं. 4-4.5 साल वर्ष चांगला झाला. पण नंतर काय व्हायला लागलं की त्यातून जेवढा अपेक्षित रक्तपुरवठा बाहेर यावा लागतो तो येत नव्हता. मिनिमम 200 ml वगैरे लागतो, तर तो काही येत नव्हता. मग आता करायचं काय? शुगर खूप होती. मग परत फिस्टुला करून परत इथे रॉड टाकायचं म्हणजे सेफ्टी गॅंग्रीन सगळ्या गोष्टी आहेत, तर तो पर्याय नव्हता. डॉक्टर म्हणजे कदाचित त्याला ब्लॉक आला असेल, आपण प्रयत्न करतो. ऍडमिट झालो आम्ही. त्यांनी जसं हार्टची एंजिओग्राफी असते तशी फिस्टुलाची एंजिओग्राफी असते, ते बदलून टाकतात आणि जर कुठे काही अडचण असेल बदलून ती क्लिअर होण्यासाठी असेल तर परत मात्र ते स्टेट टाकतात, जेणेकरून तो फ्लो व्यवस्थित मिळावा आणि डायलिसिस व्यवस्थित मिळावा. कारण एक डायलिसिस केलं की साधारण 3 आठवडे माणसाच्या आयुष्य वाढतं, इतका हा हिशोब असतो. आम्हालाही प्रश्न पडला, कारण दुसरीकडे त्यांचे सोर्सेस नव्हते, तब्येतही खराब होती.
कॉम्प्लिकेशन्स पण इतर बऱ्याच होत्या, डोळ्यांना पण दिसत नव्हतं. आता करायचं काय? म्हणजे ठीक आहे, प्लास्टिक ग्राफी करून बघू आपण, गरज पडली तर पिस्तुलाची प्लास्टिक. मग ऍडमिट केलं. त्यांच्या प्रोसेस प्रमाणे त्यांनी तो बलून टाकला. बलून खूप शुगर वाढल्यामुळे त्याच्या रक्तवाहिन्या स्ट्रिंग झालेल्या होत्या. त्यामुळे तो बलून इन्सर्ट झाला, तो पुढे काही जाऊ शकत नाही. जेणेकरून ती ग्राफी होतच नव्हती. आणि जेवढा काही थोडाफार पुढे गेला, त्याच्या वेदना त्यांना खूप होतं, त्या सहन होत नव्हतं. डॉक्टर म्हणले त्यांना सहन होत नाही, आपण काहीच करू शकत नाही. म्हणून वॉर्डमध्ये आणून ठेवल्यानंतर काय झालं, तर काय करावं प्रश्न मोठा. 3 आठवडे, एक डायलिसिस 3 आठवडे आयुष्य पुरत. कितीही आपण म्हटलं की शरीर नाशवंत आहे, आपण जायचंच आहे, पण शेवटी जेव्हा आपल्या जवळच्या माणसावर वेळ येते तेव्हा माणूस खूप धडपडतो, खूप प्रयत्न करतो, हे करेल ते करेल ते करेल, जेवढं शक्य असेल तेवढं करायचा प्रयत्न करतो. आम्ही सगळे त्याच प्रयत्न करतो. आणि डॉक्टरांनी सांगितलं होतं की होतच नाही, आता आम्ही हेल्पलेस, आता याच्यापुढे काही करू शकत नाही. जेव्हा ऍडमिट असायचो तेव्हा मी गुरुदेवांची पुस्तकं घेऊन जायची बरोबर. जेवण खाण झालं, त्यांची विश्रांती झाली, मी त्यांना पुस्तकं वाचून टाकायची. वाचू शकत नव्हते डोळ्यात, वाचून टाकायची. तर तिथे एक गुरुवाणीचं पुस्तक होतं टेबलवर. मला काय वाटतं, ते झोपलेले होते, वेदनेमध्ये झोपलेले होते, पण डोळा लागला. मग ती गुरुवाणीचं पुस्तक जिथं फिस्टुलाचं एन्जिओग्राफी करायची त्यांनी प्रयत्न केला, तिथं ते पुस्तक मी त्यांच्या हाताला चिकटेल अशा प्रकारे ठेवून दिलं. म्हणलं गुरुदेव, आता तुम्हालाच तुमच्यावर सगळं हवं, तुम्ही जे कराल ते. पण इतका त्यांना वेदना होती की ते पुस्तकाचा स्पर्श सुद्धा मी सुरुवातीला ठेवला, तो त्याला सहन नाही झाला. पण तरी मी ते पुस्तक ठेवलं, तर ते झोपी गेले. मी पण झोपले. सकाळी डॉक्टर राऊंडला आले, कारण आपल्याशी डॉक्टरांनी आम्हाला सांगितलेलंच होतं की मी आता काहीही करू शकत नाही, माझे जेवढे प्रयत्न होते, माझं जेवढं ज्ञान होतं तेवढं मी वापरलं, ह्याच्यापुढे माझ्या हातात काहीच नाही. सकाळी डॉक्टर राऊंडला आले, नेहमीप्रमाणे बाकीचं काय टेस्ट केलं आणि त्यांनी पिस्तूल इथे चेक केला. डोळे विस्फारले त्यांचे असे, आणि लोगो म्हणून डॉक्टर ते ख्रिश्चन होतं. म्हणजे ख्रिश्चन खुले करण्याचं कारण माझं वेगळं आहे. अमेझिंग म्हणजे अमेझिंग. हे कसं झालं? म्हणजे काय केलं डॉक्टर? अहो, यांचा पिस्तूल ओके झालाय, मी काहीच केलं नाही, मी काही करू शकलो नाही, तरी पिस्तूल ओके झालाय. आणि विशेष म्हणजे पहिल्यापेक्षा फ्लो जास्त होता. त्यांनी माझ्याकडे बघितलं आणि ते जे पुस्तक मी तिथे ठेवलेलं होतं त्यांच्याकडे बघितलं. तेही काही बोलले नाही, मीही काही बोलले नाही, पण त्यांनाही ते ख्रिश्चन असून जाणवलं की हे त्यांचं काम आहे, कारण मी ते पुस्तक तिथे ठेवलं होतं. म्हणजे बघा, विज्ञानाच्याही पलीकडे जाऊन गुरुदेव काम केले गुरुदेवांनी. आणि तो पिस्तूला इतकं ओके झाला, इतकं ओके झाला की लास्टला त्यांना हार्ट अटॅक आला, पण तरी सुद्धा म्हणजे हार्ट अटॅक 8 दिवस नंतर होते. हार्ट अटॅक नंतर सुद्धा तो पिस्तूला चालू होता. ते कोमात होते पण पिस्तूला मात्र चालू होता. म्हणजे तो ज्ञानमय विज्ञानमय असे म्हणतो ना आपण, हे ते ज्ञान आणि विज्ञान हे ते आहेतच, पण विज्ञानाच्याही पलीकडे जाऊन गुरुदेवांनी खूप खूप काम केलेले आहे. सामान्य लोकांच्या दुःख दूर केलेले आहे, त्यांना आधार दिलेला आहे, खूप खूप गोष्टी केलेल्या आहेत. आणि या देवस्थानाचे विद्यार्थी शिकतात, तर मी मनाशी म्हटलं त्याप्रमाणे जसं माझ्या भाऊ भावजाच्याबद्दल झालं, असेही विद्यार्थी असतात की त्यांना आधार मिळतो, जगण्याचं दिशा मिळते, संस्कार मिळते. त्याचप्रमाणे आपल्यासारखे सामान्य लोकांचे सुद्धा मुलं असतात की जे तिथे शिकतात, खेडोपाड्यातून येतात, खूप छान ज्ञान मिळतं, संस्कार मिळतो, गुरुदेवांचा सहवास मिळतो, पादुकांचं दर्शन होतं, सकाळ संध्याकाळची आरती होते. ह्याच्यातून ती मुलं अतिशय पवित्र होतात. आणि मग आपलं किती धार्मिक कार्य आहे ती करायला ती मोकळी होतात. त्याच्यातून सुद्धा एक प्रकारे आपल्याला सहकार्यच मिळतं.
आता देवस्थानचं अजून एक कार्य आहे ते म्हणजे असं की आता मी तुम्हाला म्हटलं की वेदांचा उपयोग काय आहे, तर मनावर संस्कार झाला. गुरुदेव म्हणतात की मनावरच एकदा तुमचा चांगला संस्कार झाला की तुमच्या सगळ्या बाकीच्या गोष्टी आपोआपच चांगल्या होतात. समाज कशामुळे बिघडतो? मानसिक अवस्था एखाद्याची चुकीची झाली, चुकीची म्हणजे वाईट झाली की तो माणूस काय करतो, चुकीच्या गोष्टी करतो, समाजात वेगवेगळ्या वाईट घटना घडतो. पण हे जर संस्कारच चांगला झाला तर व्यवस्थित माणूस वागेल. पण ही समाजाची सेवाच आहे ना, ही सामाजिक सेवाच. त्याचप्रमाणे देवस्थानातर्फे जेव्हा जेव्हा देशावर कुठली संकट आलेली आहे, आर्थिक संकट, नंतर युद्ध परिस्थिती किंवा पूर, भूकंप, अशा वेळेमध्ये सुद्धा आमचं देवस्थान आर्थिक मदत पाठवत असतं. आणि करोनाच्या काळामध्ये सुद्धा आमचे गुरुबंधू जिथं खरंच खूप गरज आहे तर त्या ठिकाणी दारोदारी जाऊन त्यांनी शिधा दिलेली आहे. आमचे गुरुबंधू खूप खूप कार्यरत असतात त्या बाबतीत की जेणेकरून चूल तरी पेटली पाहिजे कोणाची. बाकीच्या सगळ्या गोष्टी नंतर होतात, पण चूल पेटणं हे महत्वाचं असतं. त्यावेळेला सुद्धा त्या एरियामध्ये खूप आर्थिक अडचण आहे, त्याचं पोटच हातावर आहे. अशा ठिकाणी आमच्या गुरुबंधूंनी अशाही त्या करोनाच्या काळामध्ये सुद्धा जाऊन दारोदारी हे केलेलं आहे. पूर्वी आपण म्हणायचो की नगर हा दुष्काळी भाग आहे, नगर बीड वगैरे हा. पण एवढ्या तुमच्या लक्षात आलं ना की तिथं पावसाचं प्रमाण किती झालेलं आहे? झालंय की नाही करत? काय कारण असेल तुमच्या लक्षात आलंच असेल, आता मी वेगळं सांगायची गरजच नाही. आमचं देवस्थान तिथं आहे आणि तिथं वेदांचं उच्चारण खूप छान चालतं, यज्ञ याग चालतात. एक मोठी याग यज्ञासाठी यागशाळा आहे, तिथे नित्य याग चाललेले असतात. वेदांचं पठण तर असतंच, पण समाजोपयोगी जे याग असतात ते सुद्धा तिथे चाललेले असतात. आणि ह्याचा परिणाम म्हणून तिथल्या निसर्गावर सुद्धा खूप छान परिणाम झालेला आहे. अजून काय हवं सांगा? ह्याच्यासारखं मोठं सामाजिक कार्य करतं. एवढं बोलून मी माझे जे काही आहे ते थांबवते. कार्यकारिणी जी मला संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार. आणि माझ्या ज्या शिक्षिका आहेत अनुजाताई, यांनी सुद्धा त्या देवस्थानला जाऊन भेट दिलेली आहे. तेव्हा आमचं वर्ग सुरू झाले होते तेव्हा त्यांच्या बोलण्यात असं आलं होतं की मी गुरुदेवाच्या इथे जाऊन दर्शन करून आलेली आहे. मला ते प्रत्यक्ष दर्शन पण झालेलं त्याचं. हो, त्यामुळं त्या ठिकाणचा त्यांना अनुभवही आलेला आहे. त्यांनी ती शक्ती अनुभवलेली आहे आणि त्याविषयी त्यांना माहिती पण आहे. जर काही माझं चुकलं असेल तर गुरुदेवांनी आणि तुमच्यासारख्या ज्येष्ठ व्यक्तींनी मला क्षमा करा. ह्याच्यातलं जे काही चांगलं आहे ते माझ्या गुरुदेवांचं आहे, ज्या चुका आहेत त्या माझ्या वैयक्तिक आहेत. श्री गुरुदेव.